नमस्कार मंडळी, आज आम्ही बनवणार आहे मटका बिर्याणी। तर त्याच्यासाठी चिकन घेतलंय, चिकन धुवून स्वच्छ करून ठेवलंय। कोथिंबीर घेतली मी, आलं लसूण, त्यावर थोडंसं तेल टाकते म्हणजे चिटकणार नाही ते। हे बघा तेल टाकून घेतलंय मी आणि म्हणजे खाली लागाव नाही म्हणून तेल टाकले। थोडासा कांदा टाकते, शिजून घेते आधी। हे बघा ते म्हणजे कांदा आणि टमाटर जे टाकलेलं आहे ना, तर ते चिकन सोबत शिजून जाईल। त्याच्यामुळे त्याचं काही एवढं परतायची याची काही गरज नाही, ते चिकन सोबत शिजण्यासाठी टाकलंय। थोडंसं कोथिंबीर टाकते, घेते म्हणजे शिजायला। ते काही जास्त शिजवायचं नाही, आपल्याला बिर्याणी बनवायची आहे। त्याच्यामुळे थोडीशी हळद टाकून घेते। हलवते ते। हे बघा मस्त हलवून घेतली। आता त्यावर हे भांड्याचा राडा पडलेला आहे ना, तो घासून घेते आणि मग मसाला काढते बिर्याणीचा। आता मी टाकणार आहे फोडणीला बिर्याणी। बघा एकीकडे चहा ठेवलाय, एकीकडे बिर्याणीला तेल टाकून घेतलंय। कांदा टाकून घेते, कांदा परतून घेते। हे पहा चहा उकळलाय, इकडं चहाचा गॅस बंद करते। तवली एकदम भारी तापलेली आहे आणि कांदा पण एकदम मस्त परतू राहिलाय। टमाटर टाकून घेऊ, टमाटर परतू। आणि इथं मी इथं लसूण आणि अद्रकची पेस्ट काढून घेतलेली आहे, मस्त बारीक। हे पहा कांदा परतलाय आणि टमाटे पण चांगले नरम झालेत। त्याच्यात टाकून घेऊ आपण अद्रक लसूणची पेस्ट। मसाला एकदम चांगला परतलाय। आता त्याच्यात ना दुसरा मिक्स मसाला टाकू, कारण की हा बिर्याणीला पण आणि भाजीला पण चालतो। मसाल्यामध्ये 4-5 प्रकारचे मसाले आहेत, त्याच्यामुळे हा बिर्याणीला पण चालतो, चिकनच्या भाजीला पण चालतो, मटणाला पण चालतो आणि भाजी एकदम चविष्ट होते। आणि परतायला थोडीशी कोथिंबीर टाकू, वरून तर टाकणारच आहे, पण परतायला पण थोडीशी टाकू म्हणजे वास लागतो तिला परतायच्या वेळेस। हे पहा
मस्त मसाला परतलाय आणि त्याला तेल पण सुटलंय. तर याच्यात आपण तांदूळ इकडे मी धुवून ठेवलाय. तांदूळ धुवून ठेवला, थोडासा कोरडा झालाय तर मी परतून घेते तांदूळ आणि त्याच्यानंतर मग आपण चिकन घालू त्याच्यामध्ये. हे पहा, तांदूळ साधाच घेतलाय मी, काय बासमती का कोणता घेतलेला नाहीये, कारण की साध्या तांदळाची पण एकदम मस्त बिर्याणी होती परतून घेतल्याच्या नंतर. हे बघा, तांदूळ टाकलाय परतायला, तांदूळ पण मस्त परतलाय. तर आपण याच्यात आता टाकू चिकन. चिकन तांदूळ दोन्ही पण मिक्स परतून घ्यायचंय वापस, नंतर पाणी घालायचंय त्याच्यामध्ये. हे पहा, मस्त तांदूळ पण चिकन पण परतलाय. आता तर याच्यात पाणी घालू आणि उकळी येऊस्तर ना त्याच्यावर झाकण ठेवू आणि कमी गॅस करू, कारण की या मडक्यामध्ये ना एकदा उकळी आली का त्याला फुल गॅस चालत नाही, त्या एकदम कमी गॅसवरच तो मस्त शिजतो. तर पाणी घालते आणि मीठ टाकते मी त्याच्यामध्ये. हे पहा कशी मस्त तरी ते आलेली. चवीपुरतं मीठ घाला त्याच्यामध्ये आणि हे पहा उकळताना कोथिंबीर टाकते मी. 10 ते 15 मिनिटांमध्ये या मडक्यात बिर्याणी तयार होती. लगेच जेवायला बसायचं. तर या मंडळी जेवायला हे बघा, भाजी, बाजरीच्या भाकरी आणि बिर्याणी. हे बघा कशी वाफ ये होती. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.